नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीवर तुमचं सर्वांचं स्वागत. समाज सुधारक रॅपिड रिव्हिजन सिरीज चालू आहे आपली. त्याच्यामधले 7वे समाज सुधारक आज आपण बघतोय. मागचे 6 जर तुम्ही बघितलेले नसतील तर ते पहिल्यापासून बघा, तेव्हा लिंक लागते सगळ्या गोष्टींची. कारण समाज सुधारक हा टॉपिक पूर्व आणि मुख्यच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. दरवर्षी 4-5 क्वेश्चन याच्यावर विचारले जातात. आपण सर्व PYQ पण कव्हर करतोय. तुमचा एक पण मार्क्स जाणार नाही ह्या पद्धतीची ही सिरीज आणि रॅपिड रिव्हिजन आहे. महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. त्याच्या मागचा लय फापट पसारा आपण घेत नाही याच्यामध्ये. व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप महत्त्वाचे व्हिडिओ टाकतोय आपण YouTubeवर. आपण तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही नवीन असाल त्याच्या कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे त्या सर्व दृष्टीने आपण व्हिडिओ टाकत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपला टेलिग्राम चॅनल आहे तो पण तुम्ही काय करायचं आहे त्याच्यावर जॉईन करून घ्यायचं आहे. त्याच्यावर पण महत्त्वाच्या गोष्टी असतात, महत्त्वाचे अपडेट त्याच्यावर टाकत असतो आपण. आजचे जे समाज सुधारक आहे 7वे समाज सुधारक, त्यांचं नाव आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांच्यावर 3-4 महत्त्वाच्या फॅक्ट त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात आणि कोणत्या याच्यावर विचारले जाऊ शकतात त्या सर्व गोष्टी बघणार आहे. सर्वात महत्त्वाचं यांचं नाव काय होतं? विष्णू भिकाजी गोखले. कोणत्या नावाने ओळखले जायचे? विष्णुबुवा ब्रह्मचारी. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता. त्यांचं पूर्ण नाव काय होतं? तर पूर्ण नाव होतं विष्णू भिकाजी गोखले. जन्म कधीचा होता रे? जन्म होता 1825. जन्म खूप महत्त्वाचा आहे. 1825 ला जन्म झालेला आहे. कुठे झाला होता? तर शेरवली या ठिकाणी, रायगड जिल्ह्यामधल्या या ठिकाणी शेरवली या ठिकाणी त्यांचा जन्म होता. जोड्या लावायला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. शिक्षण बघा, लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना असं खूप जास्त शिक्षण घेता आलं नाही. पण वेदांचे गाढे अभ्यासक होते. ठीक आहे. हिंदू धर्माचे गाढे समर्थक होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे. याच्यावर आता बघा इथं दिलेलं आहे. तो अभ्यासातून वेद अध्ययन आणि धर्मग्रंथांचा प्रचंड अभ्यास त्यांनी केलेला होता. पुढे बघा, हिंदू धर्माचे पुनर्जीवन करणारे हिंदू रिव्हायवलिस्ट, संन्यासी समाज सुधारक अशा नावाने त्यांची ओळख होती. त्यांची ओळख काय होती? सगळ्यात महत्वाचं, हिंदू धर्माचे पुनर्जीवन आणि संन्यासी समाज सुधारक. ठीक आहे. संन्यासी वयाच्या 23व्या वर्षीच त्यांनी संन्यास घेतलेला होता आणि धर्मप्रसार याच्यासाठी त्यांनी आपलं पूर्ण जीवन त्यामध्ये टाकलेलं होतं. बघा, सप्तशृंगी गडावर त्यांनी साधना केली होती. म्हणजे इथं ध्यान धारणा करून आत्मज्ञानाचा जो प्रयत्न होता तो इथून सुरुवात झाला होता. सप्तशृंगी डोंगरावर त्यांनी साधना केलेली होती. ठीक आहे. पुढे बघा, धार्मिक आणि सामाजिक कार्य कोणते कोणते होते? हिंदू धर्माचे कट्टर समर्थक होते आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत होते कायम. महत्वाची गोष्ट आहे. ख्रिश्चन मिशनरी, याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. महत्वाची गोष्ट सांगतोय बघा, ख्रिश्चन मिशनऱ्यांविरुद्ध त्यांनी वादविवाद केले. विशेषतः 1857 मध्ये मुंबईत झालेले वाद प्रसिद्ध झाले होते. त्याच्यावर म्हणजे जे वादविवाद त्यांचे ख्रिश्चन धर्मप्रसारक होते त्यांच्या विरुद्ध, त्यांच्या बरोबर जे वादविवाद होते ते समुद्राच्या किनारी ते वादविवाद चालायचे. ठीक आहे. त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं गेलं होतं. ते पुस्तक लिहिलं होतं रेव जॉर्ज बोएन यांनी आणि त्या पुस्तकाचं नाव होतं समुद्र किनारीचा वादविवाद. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. महत्वाची फॅक्ट आहे. मला कळलंय मी काय सांगतोय ते. बघा, वर्तमान दीपिका याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता. प्रश्न काय होता? कोणत्या वृत्तपत्रातून विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनरांच्या अपप्रसारास उत्तर देण्यासाठी कोणतं वृत्तपत्र काढलं? ठीक आहे. काय प्रश्न होता? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनरांच्या अपप्रसारास उत्तर देण्यासाठी कोणतं वृत्तपत्र काढलं? त्या वृत्तपत्राचं नाव होतं वर्तमान दीपिका. याच्यावर क्वेश्चन विचारला जाईल. ठीक आहे. महत्वाची फॅक्ट सांगतोय. कशासाठी होतं ते पण सांगितलेलं. पुढे जाऊ. पुढचं बघा, त्यांचे प्रमुख ग्रंथ कोणते कोणते होते? वेदोक्त धर्मप्रकाश 1851 महत्वाचा ग्रंथ. ठीक आहे. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध. ठीक आहे. कल्याणकारी राज्य काय असतं, त्याचा आदर्श राज्य काय असतं याची संकल्पना याच्यात त्यांनी मांडलेली होती. महत्वाची गोष्ट. आयोगाने प्रश्न विचारला होता भावार्थ सिंधू. जोड्या लावाचा प्रश्न होता. भावार्थ सिंधू याचे ह्या ग्रंथाचं लेखन कोणी केलं? जोडी होती विष्णुबुवा ब्रह्मचारी. PYQ मध्ये कंबाईनला प्रश्न विचारलेला आहे. महत्वाची गोष्ट, भावार्थ सिंधू. ठीक आहे. सेतुबंधांची टीका हा पण त्यांच्या महत्वाच्या ग्रंथ संपदा आहे त्या आपण बघितल्या. अशा पद्धतीने छोटे समाज सुधारक होते. म्हणजे छोटी खूप कमी माहिती होती पण महत्वाची होती. परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यामुळं जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या लेक्चरमध्ये मी तेच थांबतो. धन्यवाद.